ओरिजिनल हळद म्हणजे दोन्ही जर मिक्स असतील त्यावेळेस ही ओरिजिनल हळद असते. हा सगळ्यात हार्ड पार्ट आहे जो लवकर क्रश होत नाही. नमस्कार मित्रांनो, नोकरीपेक्षा स्वतःचा ब्रँड उभा करायचा आहे का? मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण वाशिम शहरात आलो आहोत. येथे एका पिता-पुत्रांनी समृद्धी कंपनीच्या आधुनिक मशीनच्या मदतीने हळद पावडर, मसाले आणि आटा चक्कीचा व्यवसाय सुरू केलाय. कोणती मशीन वापरली जाते, ती किती उत्पादन देते, काम कसे करते आणि स्वतःचा ब्रँड तयार करण्यासाठी काय तयारी करावी लागते, हे सर्व आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत. मशीनची संपूर्ण माहिती, उत्पादन प्रक्रिया, व्यवसायातील संधी आणि या कुटुंबाचा अनुभव जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. मी विष्णू गंगाधर काळमंदळे, निखिल गृहोद्योग माझा उद्योग आहे. धनिया पावडर, हळद पावडर, मिरची पावडर आणि मसाला हे असे 4 प्रकारचे पावडर करून मी देतो आहे. आणि मी अशा वस्तीमध्ये राहतो की तिथं खूप दाट वस्ती आहे, आजूबाजूला घरं आहेत, त्याचा कुठल्याही प्रकारचा कोणाला त्रास नाही आहे आणि साऊंडप्रूफ असल्यामुळं आवाजच येत नाही आहे. आणि मशीनचं प्रोडक्शन इतकं सुंदर आहे की मशीनमध्ये माल खूप टर्मरिकपासून तर चांगल्या प्रकारचा माल निघतो. आणि वर्किंग असं आहे की ही जी मशीन आहे हे अशा प्रकारचा गट्टू जे आहे, हा गट्टू मी त्या मशीनमधून काढत आहे. बऱ्याचशा मशिनरीज बघितल्या मी, गट्टू कधीच काढला नाही. हा खूप कडक असतो आणि वन टाईम निघतो विशेष म्हणजे. आणि याच्यानंतर एक कांडी आहे, ही कांडी आहे, याला अळकोंड म्हणतात कांडी, ही पण काढली. ही खूप बरेच जण लोक हीच काढतात, पण माझ्याकडं मी जे दाखवलं ते कोणीच नाही काढत. महाराष्ट्रात बरेचशा ठिकाणी बघितलं पण मला ते समाधान झालं नाही आणि माझं समृद्धीत समाधान झालं. कारण ओरिजिनल हळद म्हणजे दोन्ही जर मिक्स असतील त्यावेळेस ही ओरिजिनल हळद असते. नाहीतर मग हे याचा हळद खाणं, काही लोक याचीच हळद खातात, त्याच्यात आयुर्वेदिक पदार्थ उतरत नाहीत. म्हणजे दोन्ही जर मिक्स असले तर त्याच्यात 100% आयुर्वेदिक पदार्थ उरतात आणि शरीरालाही घातक नाहीत. या मशिनरीजपासून मला भरपूर काही शिकायलाही भेटलं. मी लोकांना प्रोडक्ट देतो तर लोक याचं प्रोडक्ट घेऊन खुशही आहे आणि प्रोडक्टही चांगलं आहे. पावडरमध्ये मी तुम्हाला पुढं दोन्ही प्रकारचे पावडर दाखवून देतो. या मशीनमध्ये वर गट्टू, इथं गट्टू टाकायचा, या कांडी टाकायची. त्याच्यानंतर मशीनमध्ये हा इथं क्रश होतो. क्रश झाल्यानंतर इथं खाली मशीनला इथून क्रश होऊन माल पुढं इथं एकदम फाईन खाली निघून जातो. जाळी ज्या पद्धतीनं जाळी लावली, टर्मरिक काढायची असेल तर 0 नंबर आणि 1 नंबरवर नॉर्मली काढू शकतो. धने काढायचे असले तर 4-5 नंबर, मसाला काढायचा असला तर 3 नंबर. त्याचे नंबर आहेत जाळीचे. जाळ्याचे नंबर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार कसा मसाला चालते या हिशोबानुसार आपापल्या पद्धतीनं सेट करून घेतलं पाहिजे. आणि ग्राहकाचे समाधान झाले पाहिजे. मालकांनी ग्राहकासाठी केलेले समाधान, ते ग्राहकाचे समाधान जर झाले तर मालकाच्या तिथं तुमच्या स्वतःजवळ धंद्याची कमी राहणार नाही. ही मशीन 5 HP आहे. 5 HP मशीन असल्यामुळं याच्यात वर तासी 5 ते 6 युनिट पडतात याचे. याचा काही खर्च जास्त नाही आहे. पण याच्यात 2 प्रकार आहेत. एक सिंगल फेजची मशीन आहे, एक 3 फेजची मशीन. सिंगल फेजच्या मशीनवर थोडं प्रोडक्ट कमी होऊन जाईल, पण 3 फेजच्या मशीनवर आता माझ्याकडं 3 फेजची मशीन आहे. स्वतः म्हणजे माझ्याकडं मीटरच 3 फेज आहे म्हणून मी 3 फेजच घेतली. आणि बिझनेस करायचा असेल तर सिंगल फेजवर ॲव्हरेज कमी राहतेच. तुम्हाला स्वतः नसेल घ्यायचं 3 फेज मीटर तर सिंगल फेजवर आपण धंदा चालू करू शकतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल काळमंदळे आहे. मला बिझनेस करायचा होता. या 2 महिन्यामध्ये मी माझी स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग करणार आहोत. हळद पॅकिंग. हळद कोणी पण दळू शकतो, असं काहीच नाही की त्याला शिक्षण लागते, काही लागते. मशीन चालवण्यास सोपं आहे. फक्त मशीनचे 2 बटणं दाबायचे, मशीन चालू होते. चालू झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट माल टाकू शकता. ही 3 प्रकारची हळद आहे. ही काडीची हळद आहे, ज्याला फिंगर्स म्हणतात. ही गट्टूची हळद आहे, गोल येतो. हा सगळ्यात हार्ड पार्ट आहे जो लवकर क्रश होत नाही. आणि ही मिक्स हळद आहे, पूर्णपणे मिक्स, गट्टू आणि फिंगर मिक्स. याची क्वालिटी खूप चांगली आहे, याची क्वांटिटी चांगली आहे. याच्यात माल कुठेच राहत नाही आणि क्वांटिटी येते. 10 किलोत फक्त 100-150 ग्रामचा तुमचा शॉर्टेज येईल, त्याच्यावर शॉर्टेज येणार नाही. जर मशीन कोणाला खरेदी करायची असेल या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.